नमस्कार. आता विषय काय झाला माहिती आहे का? बरेचसा बिबट्याचे काउंटर अटॅक बंद झाले. ज्या म्हणतो ना आपण चकमकी एकमेकाच्या पूर्ण बंद झालेल्या, हल्ले कमी झालेत आणि ऊसतोड संपत चाललेली आहे. परंतु काय झालं माहिती आहे का विषय? आता बिबटे जास्त का दिसत नाहीत, तर त्याचं कारण सांगतो तुम्हाला. ऊसतोड झाली, त्यांचे राहण्याचे ठिकाणं कमी झालेत आणि जे कॅनॉलला जे आवर्तन आहेत का पाण्याची, कंटिन्यू कॅनॉलमध्ये पाणी चालू आहे, त्याच्यामुळे त्यांना ह्या अलीकडून पलीकडे जाता येत नाही. त्यांना एकमेव पर्याय म्हणजे म्हटला तो पूल असतो का त्याच्यावरतीच ते समजा अवलंबून असतात. इकडे तिकडे शक्यतो पाण्यातून भिजण्याचा प्रयत्न करत नाही ते पलीकडे जाण्याचा. आणि त्याच्यामुळं थोडंफार हे झालं. तेव्हा तुर्तास आपण शांत आहे, परंतु आपली जबाबदारी, आपली सजगता विसरून चालणार नाही. आपण थोडं सावध राहा, अजून पण सजग राहा. जे बिबट्या प्रवण क्षेत्रातल्या ज्या पाट्या आहेत ना, त्या पाट्या जिथं पाटी आहे याचा अर्थ तिथं ती पाटी लावली, तिथं बिबट्या ॲक्टिवेट असणार किंवा तिथं त्याचं अस्तित्व असणार म्हणून पाटी लावलेली. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका, एवढंच सांगण्यात जबाबदारी आपली. तुमची सजगता म्हणजे तुमच्या कुटुंबाची सुरक्षा. तुम्ही सुरक्षित, तुमचं कुटुंब सुरक्षित. थोडा आपण विचार करा थोडा या गोष्टीचा. त्या बाईक कशी गेली, मोटरसायकल, ते दोघं प्रवास होते, त्यांच्या हातात एक बॅटरी होती. आपण थोडं समाज प्रबोधन करतोय, त्यांना थोडं अवेअरनेस कशा पद्धतीनं आपण त्यांचं हे करतोय. त्यांना सांगितलं होतं आपण नेहमी प्रवास करताना बॅटरी ठेवा. आता त्यांनी ते अनुकरण केलंय. बॅटरी हातात होती, पाठीमागचा बॅटरी लावतोय साईडला आणि पुढं पाहतोय रस्ता. त्याच्यामुळे आजूबाजूला बसलेला जर असेल कुठली ॲक्टिव्हिटी तर ती लगेच दिसून येते. तर याची काळजी घ्या. आता इथे सुद्धा बरेचसे जे गाड्यावाले असतात ना, आम्ही त्यांना प्रत्येकालाही माहिती देत असतो, जेणेकरून जर आपल्याकडून थोडीफार माहिती जरी घेतली ना, तर समजा 10 पैकी एकाने जरी ऐकली तरी त्याचा फायदा त्यांना होतो 100%. ते एकमेकाला सांगतात. अशी आपण सुद्धा काळजी घ्या. धन्यवाद सर्वांना पुन्हा एकदा.